दिवसभर घरात राहणाऱ्या गृहिणीचा दिवस खरंच कधी संपतो का हो? दुपारची कामं आवरली की संध्याकाळची तयारी, मुलं, घर, स्वयंपाक, अभ्यास आणि पुन्हा उद्याची तयारी. ही रोजचीच धावपळ कधी थकवणारी असते. पण या छोट्या-छोट्या क्षणांमध्ये ना आपल्या आयुष्याचं खरं सुख दडलंय. तर आज माझं इव्हनिंगचं रुटीन, संध्याकाळचं रुटीन कसं असतं ना, मी दाखवते तुम्हाला. तर नमस्कार, मी स्नेहल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर माझ्या संध्याकाळची सुरुवात होते 4:30 ते 5च्या दरम्यान. ती ना म्हणजे माझी एक सवय आहे, की दिवसभर सकाळी जेव्हा जेवणं वगैरे उरकतात, सगळे डब्या वगैरे जातात, सगळे आपापल्या कामाला जातात. दुपारी फक्त मी जेवण्यासाठीच किचनमध्ये येते. त्याच्यानंतर मी किचनमध्ये फिरकतच नाही. कारण एकदा किचनचं आवरत बसलो ना, की मग तिथून बाहेर पडणे नाही. मग किचनचंच आवरत बसावं लागतं. मग त्यामुळं मी संध्याकाळी 4:30-5 वाजता किचनमध्ये जाते. दुपारभर दिवसभराची जी भांडी उरलेली आहेत ती काढते, घासते, किचन वगैरे साफ करते. भांडी जी लावायची आहेत ती लावून घेते आणि पहिला कचरा काढायला घेते. कारण 23 व्हायच्या आधी कचरा काढणं हीच आपली संस्कृती आहे, नाही का? आणि दक्षिणे शाळेतून 6 वाजता येते आणि त्याच्या आधी मला कचरा आणि लादी झाली, की बरं पडतं. तर नंतर चहाचा टाईम, चहा, नाश्ता, जेवण सगळ्याची धावपळ असते आणि नंतर ह्यांची सुद्धा मस्ती सुरू असते. त्याच्यामुळे मला काही काम म्हणजे परत काम करणं होतच नाही. त्याच्यामुळं ती यायच्या अगोदरच मी सगळं कचरा, लादी वगैरे करून घेते. त्यात श्रीनू मध्ये-मध्ये असतोच आणि त्याला बघूनच मला सगळं बघावं लागतं. पण यातच खरी मजा आहे, नाही का? पण यामुळे ना मी एक गोष्ट शिकले, की घर रोज अगदी परफेक्टच असायला हवं असं नाही. घरात माणसं आहेत म्हणजे पसारा तर होणारच. महत्त्वाचं म्हणजे आपण त्या पसारा स्वतःला हरवून बसायचं नाही. सगळे डोक्यात विचार क्लिअर असले पाहिजेत. कचरा काढली, लादी पुसली, की घराला एक वेगळा प्रसन्नपणा येतो. दिवसभर ना गृहिणी कितीतरी काम करते, पण तिच्या कामाचं कौतुक रोज होईलच असं नाही. तरीही ती दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच उत्साहाने कामाला लागते. म्हणूनच आज ना प्रत्येक गृहिणीला एक सांगावसं वाटतं, तुम्ही करत असलेलं काम छोटं नाही. तुम्ही घर सांभाळता म्हणजे एक संपूर्ण जगच सांभाळता. कारण आपलं घरच आपलं जग असतं, नाही का? आणि कचरा काढून झाल्यानं काही माझं पहिलं म्हणजे त्याच्या घरातला कचरा काढण्यापेक्षा ना मला अंगणातला कचरा काय माहिती खूप काढायला आवडतं आणि अंगण साफ करणं आणि झाडांचं निरीक्षण करणं म्हणजे कुठल्या झाडाला कोंब आलाय, कुठल्याला कळी आले हे माझं आवडतं काम आणि यात माझे दररोजचे 10-15 मिनिटं मी या टायमिंगची संध्याकाळची ना इथं घालवतेच. कशाला कळी आले, काय आणि दररोज गवती चहाचं एक रोपटं लावलंय मी. त्याचं गवती चहाची एक पाती दररोज तोडून न्यायची, त्याचा चहा करायचा. आणि या झाडांचं निरीक्षण केल्याशिवाय ना माझा दिवस काही पूर्ण होत नाही. आजारी असू देत, कितीही दमलेली असू देत, थकलेली असू देत, माझ्या दिवसाचा सुरुवात पण इथूनच होते आणि दिवसाचा शेवट पण. तक्षु येईपर्यंत मी श्रीनूला घेऊन अशी अंगणातच उभी असते. तोपर्यंत मी झाडांचं निरीक्षण करते आणि श्रीनू ना तक्षूची वाट बघत बसलेला असतो. एकदा का तक्षू शाळेतून घरी आले, की पुन्हा चैतन्य येतं आणि तुम्ही बघालच, की श्रीनू ना इतका खुश होतो तिच्या बहिणीला बघून, दीदीला बघून, की जणू आता ना ती आली ना की मग म्हणजे त्याचं काय समजतं काय माहिती त्याला, पण त्याच्या डोक्यात मला वाटतं प्लॅनिंगच सुरू असेल, की दीदी आली की मजा-मस्ती करायला मिळते आणि काय. तिला घ्यायलाच जातो असा खुश होतो की बोलायलाच नको. मग त्यांच्या दोघांची मजा-मस्ती लगेच सुरू होते आणि तक्षण्याची शाळा दिवसभर असल्यामुळं मी तिला आल्या-आल्या काही अभ्यासाला लावत नाही. बरेचदा ना तिला शाळेतून येता-येताच भूक लागलेली असते. मग काहीतरी कर असं बोलते. मग आज मी ना शेवयाच्या गोड शेवया म्हणजे दुधातल्या दूध, तूप आणि गूळ घालून अशा मस्त गोड शेवया केलेल्या. त्या दोघांचा आवडतीचा नाश्ता आहे. तर तिचा नाश्ता होईपर्यंत त्या काही बसेपर्यंत ना आमच्या हो पण येतात. मग आमच्या दोघांना गवती चहा टाकून केलेला स्पेशल चहा आणि त्या चहाबरोबर दिवसभरातल्या ज्या घटना घडल्यात त्या सांगून एकमेकांना म्हणजे एकमेकांना सांगणं हा आमचा दररोजचा दिनक्रमच आहे. आणि एखाद दिवस जर आम्ही असं बोलत बसलो नाही ना, की आमचा दिवसच पूर्ण नाही होत. म्हणजे कितीही कामाला उशीर असू दे, पण आम्ही यासाठी वेळ काढतोच. ना की कधी-कधी ते, कधी-कधी मी. पण मुलांना घेऊनच आम्ही दिवाबत्ती ना मुलांना घेऊनच करतो. तर आपण जर त्यांना घेऊन नाही केलं तर त्यांना समजणार कसं? आपण पटकन 2 मिनिटात जर दिवाबत्ती केली तर त्यांना म्हणजे त्यातली गोडीच नाही राहत. त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यापासून सवय आहे. एकतर ते दिवाबत्ती ते करतात किंवा मी करते. पण आम्ही मुलांना घेऊनच करतो. त्याच्यामुळे काय होतं, मुलांचे सगळे म्हणजे मुलांना पण त्याची आवड निर्माण होते आणि संध्याकाळ आणि दिवाबत्ती हे समीकरणच बनून जातं. कुंडल मोती हार दिव्याला टाहून नमस्कार दिवाला देवा पाशी
तुझे पहिल्या विष्णुपास नमस्कार देवतान पाशी. दिवाबत्ती करताना दिवा लावताना एकच मनात इच्छा असते, माझ्या घरात नेहमी आनंद राहावा, माझ्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं, माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाचं मन शांत राहावं. दिवाबत्ती करून झाली की मात्र ना मी लगेच जेवणाच्या तयारीला लागते आणि माझं जेवण होईपर्यंत ह्यांना मजा मस्ती करण्याची मुभा असते. कारण पप्पा आणि ती दोघं ह्यांची मजा मस्ती सुरूच असते. कधी कधी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, कधी स्वयंपाक करायचा. रुटीनचं आयुष्य म्हणजे खरं तर एकाच वेळी अनेक भूमिका निभावणं, नाही का? पण एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमीच, हे सगळं काही एकट्याने परफेक्ट करण्याचा प्रयत्नच करायचा नाही. काही कामं उद्यावर गेली तरी चालतील, काही गोष्टी उशिरा झाल्या तरी चालतील, पण आपलं मन आणि आपलं आरोग्य मात्र आपण जपलं पाहिजे. प्रत्येक गृहिणीनं स्वतःची किंमत ओळखावी, कारण घर सांभाळणं ही जबाबदारी आहे, पण स्वतःला पण जपता आलं पाहिजे, कारण ते पण खूप महत्त्वाचं काम आहे. सकाळच्या डब्याला मी चपाती बनवते, पण संध्याकाळी मात्र ना मी ज्वारीच्याच भाकरी करते. कारण 3 आणि तपशीलवार म्हणजे 4 एक भाकरी केल्या की आमच्या सगळ्यांचं होऊन जातं. ज्वारीच्या भाकरी कशा गरम-गरमच चांगल्या लागतात. मग आम्ही इकडे भाकरी करायच्या आणि लगेच जेवायला बसायचं आणि जेवणं झाली, किचन वगैरे आवरून झाला की मात्र हे शिळूला घेऊन खेळत बसतात किंवा बाहेर नेतात, एखादा फेरफटका मारतात. तोपर्यंत मात्र मी तक्षूचा अभ्यास घेते. ती जागी अभ्यास घेत असतानाच ना माझं कपडे घड्या घालणं किंवा लसूण सोलणं, उद्याच्या भाजीची तयारी करणं, भाज्या निवडणं किंवा एखादी धान्य निवडायचं असेल तर ते निवडणं, अशी कामं काहीतरी माझी सुरूच असतात. तर असं माझं नेहमीचं इव्हनिंगचं रुटीन असतं. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.